त्यासाठी खूप वेळ लावायची काय गरज नाही. एवढी अक्षमता आम्ही सहन करू शकत नाही. आता हे सगळं पण कॅशबुक पासबुक आम्हाला दिलं नाही याला पाहण्यासाठी. मग कॅशबुक पासबुक का दिलं नाही आम्हाला? हे कसं झालं सर? हे पैसे काढले आम्हाला कॅशबुक पासबुकवर समजतं ना. ऐका फार महत्वाचा मुद्दा आहे. ग्रामसेवकावर कुठल्याही प्रकारची कारवाई करायला तुम्हाला यांच्या कोणाच्याही गुन्हे दाखल करायला यांच्या परवानगीची गरज नाही. याच्यामध्ये सरळ सरळ परिपत्रक आहे शासनाचं. त्यामुळे तुम्ही गोल 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 मत घुमाव. डायरेक्ट ऍक्शन पाहिजे. तिथं दिसतंय भ्रष्टाचार झालेला आहे. आणि एक ग्रामसभा झालेली नाही. तुम्ही रायटिंग मध्ये लिहून द्या का? हे तुम्ही खाऊ शकत नाही भातात. हे ना मॅडम सगळे घरी जाऊन करू नका. 5 दिवस झाले, 15 दिवस झाले. त्याला 6 महिने 7 महिने 8 महिने तुम्ही चर्चा केली. मी काय म्हणतो, नैसर्गिक नियमानुसार तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. काय की तुमच्या हाताखालचे जे चोर आहे ते तुम्हाला आम्ही सापडून दिले, ताब्यात आणून दिले. फक्त तुम्हाला हातकडी घालून दोर बांधून त्याला फक्त तुरुंगात टाकायचंय. एवढंच काम तुमच्यासाठी शिल्लक आहे, जे तुम्ही करायला पाहिजे होतं. तुमच्या उपस्थितीत ही हरामखोरी त्यांनी करायला नव्हती पाहिजे, ही लूट त्यांनी करायला नव्हती पाहिजे. शासकीय योजनांमधल्या पैशांचा सगळा अपहार आहे. कागदपत्रांमध्ये फेरफार आहे. मागितलेले कागदपत्र खोटे दिलेले, सगळं सिद्ध करून दिलेले. आणि निसर्ग दत्त तुम्हाला परिपत्रकानुसार अधिकार सुद्धा दिलेला आहे की व्हिडिओनीच ऍक्शन घ्यायची आहे. गुन्हे दाखल तुम्हाला करता येतात. तरी तुम्ही करत नसाल आणि तरी तुम्हाला कन्सल्टेशन हवं. तुम्हाला इकडे यायचीच गरज नाहीये. तुम्ही का आले इकडे? काहीच गरज नाही. डायरेक्ट एक ऍक्शन घेऊन टाकायची. तुम्हाला तुमच्या पदाला तुमच्या